हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला तर आज काय नवीन हे बघा, छत्तीसाईचं बाही कटिंग करून टीच कशी करायची दाखवणार. त्यासाठी छान बघा, मी गोट वगैरे घेतलेलं, बाहीला पण गोट वगैरे पण लावणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. मी सोप्या साधं सिंपल आपलं कटिंग दाखवून मी तुम्हाला गोट वगैरे कसं लावायचं दाखवणार. त्यासाठी बघा, मी इथं अस्तर घेतलेलं आहे. पहिलं व्यवस्थित अस्तर घ्यायचं. मी इथं जॉईन केलेलं आहे कारण कमी पडत होतं म्हणून व्यवस्थित अस्तर असं ठेवून घेतलेलं आहे एका एक. एकदम साधी सोपी सहज आपलं मी सांगणार आहे तुम्हाला बाही कशी कटिंग करायची आणि टीच कशी करायची. हो का, व्यवस्थित आता दोन्ही एका कपडे ठेवून मध्ये करून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं मध्ये करून घ्यायचा आणि आता चला मापं टाकायला घ्या. हो का, उंची आहे ब्लाऊजची उंची आहे 7.5. आता इथं आपण काय गोट लावणार त्यामुळे काय आपल्याला दुमडायचं किंवा काहीच नाही, फक्त उंची बघायची 7.5ची घेतलेली आहे. अर्धा इंच वर बाही जोडण्यासाठी आणि पाव इंच खाली आपल्याला पट्ट्या दुमडण्यासाठी एवढंच आपल्याला माप लागणार आहे. एकूण 8.25चं माप झालेलं आहे बघा. व्यवस्थित असं एक करून घेऊया आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपण कट करून देऊया. व्यवस्थित कसा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेऊया. बरोबर आपलं माप टाकून झालेलं आहे. तर आता काय करायचं हो का, आता बाहीचं बघायचं. हो का, बाहीचा चौथा करायचा म्हणजे छातीचा चौथा 9 येतोय ना, तर 9चं टिक मार्क करून घ्यायची. करताना कदाय चेस्टचा चौथा करायचा. वरून बघा बंद बाजूकडून वरच्या साईडनं 2 इंच घेतलेलं आहे. तिथून आपण बघा छान असं पुढे बघा शेप देणार आहोत. वरच्या साईडनं बघा आपल्याला 3 इंच माप टाकून घ्यायचं. तिथं आपलं आपण छाती चौथा तिथं 3 इंचचं माप टाकून घ्यायचं वरनं. आणि बघा खालच्या साईडनं आता बाही घेर टाकणार. दंडघेर म्हणजे दंडघेर आहे आपला 7 इंच. 7 इंचा व्यवस्थित असं टिक मार्क करून घ्यायचं. बघा 7 इंचा टिक मार्क करून झालेला आहे. आता बघा शेप द्यायला घे. पहिला अगोदर वरच्या साईडनं असं छान असं शेप देऊन घ्यायचं आणि जिथं आपण 3 पट्टीचं माप केलं ना तिथे व्यवस्थित असं हो का फिरवून घ्यायचं. व्यवस्थित हो का, तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, व्हिडिओ काळजीने तुम्ही व्यवस्थित तसं देऊन झालं. आता परत ना दुसरा शेप खालच्या साईडनं असा थोडासा आतल्या साईडने व्यवस्थित छान असं देऊन घ्यायचा. व्यवस्थित का छान असं शेप देऊन झालेला आहे. आता इथं बघा बाहीचं पण माप टाकलं, तिथनं जिथं आपण छातीचा चौथा टाकला तिथनं व्यवस्थित असं तिरपी रेष करून घ्यायची आणि जेवढं तुम्हाला शिलाई मार्जिन तेवढं शिलाई मार्जिन व्यवस्थित घ्यायचं आणि कट करून घ्यायचं. आता बघा उंची टाकलेलं आहे प्लस शिलाई मार्जिनसाठी टाकलेलं आहे. दुंपटपट्टीसाठी खालनं छातीचा चौथा वरनं 3 इंच टाकलेला आहे आणि बघा छान असा आपला शेप दिलेला आहे. व्यवस्थित असा आतला बाहेरचा शेप देऊन झालेला आहे. खालनं दंडघेर पण टाकून घेतलेला. आता पहिलं बघा बाहीनं आपण जेवढं शिलाई मार्जिन ठेवून व्यवस्थित आपलं आहे असं कट करून घेऊया. कट करताना आपण एक काळजी घ्यायची की जे पहिल्यांदा बाहेरचा अगोदर आहे असं शेप व्यवस्थित आपण कट करून घेऊया. जेवढं आपण घेते ना तेवढं व्यवस्थित असं बघा कट करून घ्यायचं. मध्ये आपण टक्स देऊन घेऊया म्हणजे बरं आपल्याला. आता बाही ओपन करून घेताना बघा 4 पदरी झाले तर 2 पदरी खाली सोडायचं आणि 2 पदरी वरच्या साईडला व्यवस्थित असे घ्यायचं आणि बाही व्यवस्थित अशी सरळ करून ठेवायची आणि जो आतला शेप आहे तो व्यवस्थित असा कट करून घ्यायचा. जर तुम्ही आहे असं कट करायला गेला तर ना आतला बाहेर पाठचा पण कट केला जाईल आणि पुढचा पण कट केला जाईल, त्यामुळं आपल्याला बाहीला प्रॉब्लेम होणार. त्यासाठी बघा पहिलं असं बाहीचा शेप कट झालं की बाही सरळ अशी सरळ करून घ्यायची आणि मग शेप कट करून घ्यायचा आतला. छानच बघा आपला शेप कट करून झालेला आहे व्यवस्थित असं बघा. साधं सिंपल आपण छान असं केलेलं आहे. ते छातीचा चौथा पण करते पण मी असंच आपलं साधं सिंपल छान मी माझी ट्रिक सांगितलेली आहे. तुम्ही नक्की अशी ट्रिक फॉलो करा. छान असं बघा अस्तर ठेवलेला. अस्तर बरोबर त्याच्यावर म्हणजे ब्लाऊज पीस घेतलेलं त्याच्या अस्तर बरोबर ठेवलेलं. तर टीच करायला घेऊया. सगळ्यात अगोदर बघा व्यवस्थित बघा ब्लाऊज पीस व्यवस्थित आहे असं ठेवून घ्यायचं. आपण आता गोट लावणार तो गोट लावायचा बघा. मग काळजीने बघा कधीही गोट लावताना हो का आपल्याला गोट बाहेर काढायचं आहे बरोबर. मग बघा मी इथं ब्लाऊजचा कपडा ठेवला आहे त्याच्या व्यवस्थेचा गोट ठेवलेला आहे. जेवढं शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं व्यवस्थित असं ठेवायचं आणि त्याच्यावर गोट ठेवायचा आणि बरोबर गोटच्या कोण्याने छान असे टीच करून घ्यायचं. जरी तुम्ही एक पाईचा दाब वापरला तरी चालेल. छान असं बघा व्यवस्थित आहे असं ठेवून टीच करून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यावरनं जेवढं शिलाई मार्जिन पाहिजे तेवढं असं धरायचं आणि व्यवस्थित छान असं शिलाई देऊन घ्यायची. शिलाई देताना फक्त व्यवस्थित गोटवर शिलाई जाऊ नये याची काळजी घ्यायची. व्यवस्थित आहे असं तेवढं शिलाई देऊन घ्यायची. तुम्ही अशी नक्की ट्राय करा. जरी तुम्हाला लेसवर वापरण्याचं तुम्ही साधे सिंपल छान असे पण तुम्ही डिझाईन तुम्ही करू शकता एकदम आपलं थोडक्या साहित्यात. गळ्याला वगैरे पाठीमागे तरी असं किंवा पुढल्या वन साईड पण गळ्याला पण छान असे डिझाईन करता येते. व्यवस्थित एकसारखे छान असे लेस लावून घ्यायचे. मी जरा असे गोल्डनची छान अशी लेस घेतलेली म्हणजे जरा विदाउट कॉम्बिनेशन छान असं
दिसून येईल आणि भारी पण वाटेल म्हणलं. आता काय काय म्हणजे कसं असतं बाबा, जसं आपण साध्या बाईला एक पट्टीला दुमड मारतो तसे म्हणतात आम्हाला अस्ताच्या बाईला पण दुमड पट्टी मारत जावा. पण मग काय काय छान बघा म्हटलं चला युनिक काहीतरी करूया. मग कस्टमरला सजेस्ट केलं. एक कस्टमर म्हणलं मग चालेल करा म्हणलं. काय 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 होतं, जर एखादं कस्टमर आलं का नाही, आपण पण एक असे ट्रिक वापरायची की बाबा अशी डिझाईन करू का बाबा, छान आहे की भारी वाटते बाबा, की मग कस्टमर पण खुश होतं आणि त्यांना पण आवडली पाहिजे असं छान असं करायचं. का छान असं बघा आपलं टिच करून झालेलं आहे. म्हणजे छान असं आपला गोट लावून झालेला आहे. गोट लावताना फक्त ब्लाऊज पिसानं गोट लावून घ्यायचा, म्हणजे बरोबर तो गोट बरोबर व्यवस्थित बाहेर येणार आहे. आता त्याच्यानं अस्तर ठेवून घ्यायचा व्यवस्थित. जसं खालच्या जेवढी शिलाई माझी ठेवली तसं अस्तर व्यवस्थित ठेवायचं आणि अस्तर व्यवस्थित आहे असं जोडून घ्यायचं. जोडताना पण फक्त काय करायचं, कारण आपल्याला दिसणार नाही, गोटवर शिलाई जाऊ नये याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित छान असं हे करून घ्यायचं. पहिले पण मी बघा मशीनसाठी छान असं बघा गुंड्या धागे वाया जाते त्यासाठी पण छान असं पाऊस शिवलेला किंवा वन टेक्सचं ब्लाऊज कटिंग किंवा बॅगचं छान असं डिझाईन वगैरे साधी सिंपल असं पण हे केलेलं. जरी त्याचा व्हिडिओ बघायचा असेल नक्की माझ्या चॅनलवर जाऊन बघा. बघा व्यवस्थित असा स्टिच करून झालेला आहे. अस्तर आतल्या साईडला सारून घ्यायचा आणि त्याच्यानं व्यवस्थित छान असं आपण टिच करायला घेणार आहोत. म्हणजे व्यवस्थित एकसारखं आपलं डिझाईन केली जाईल. छान असे व्यवस्थित शिलाई करून घ्यायची एकसारखे आपलं व्यवस्थित कपडा हे करून. कपडा पण जास्त बाहेर जाऊन द्यायचा नाही, जेणेकरून गोटवर जाऊ नये कपडा व्यवस्थित. आणि जरी माझ्या चॅनलवर नवीन असाल तर फॅशन आयडिया बाय प्रिया यूट्यूब चॅनल नक्की लाईकचं सबस्क्राईब करा, म्हणजे पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि जरी नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी सहज सोपे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करील. आणि व्हिडिओ कसं वाटतं नक्की सांगा. तुम्ही असं नक्की ट्राय करा. व्यवस्थित का कपडा सारून घ्यायचा, जेणेकरून कपडा गोटवर जाऊ नये, गोटचं फिनिश वगैरे येऊ नये. म्हणजे व्यवस्थित असं दोन्ही कपडे असं सरकून घ्यायचं आणि व्यवस्थित छान असं. आणि एक पण करायचं, जर वरचा कपडा जास्त पण खेचायचा नाही, खालचा पण जेणेकरून असता बाहेर येऊ नये. व्यवस्थित गोट बरोबर मध्ये लागला पाहिजे, म्हणजे एकसारखं आपले छान असे डिझाईन होणार आहे. कारण काय होतं बाबा, आपण घरचं कसं पण चालतं पण कस्टमरला शिवलं तर बाबा कस्टमर आवडलं पाहिजे, जेणेकरून आपण एकदा जर ब्लाऊज छान शिवला का कस्टमर पुढल्या वेळी येणार. आणि बरोबर जरी आपण सजेस्ट केलं बाबा ही डिझाईन, कस्टमर म्हणा बाबा हां करा छान आहे बाबा, कारण पाठच्या वेळी केली ती छान फिनिशिंग वगैरे. कारण कसं कस्टमरला फिनिशिंग वगैरे छान आहे ना, कस्टमर बघत नाही बाबा की किती पैसे घेता काय नाही, छान आवडलं का नाही कस्टमर ते शिवा. त्यासाठी मग नक्की ट्रिक अशी फॉलो करा. छान असं झालेलं आहे. व्यवस्थित अस्तर जोडून घेऊया आणि ब्लाऊजचं बाहेरचं एक्स्ट्रा कपडा आहे तर आपण कट करून घेणार आहोत. व्यवस्थित असं सारून घ्यायचं आणि जोडून घ्यायचं. पहिलं पण मी दाखवलेलं की बाबा जरी बाही तयार करून बाहीला शेप वगैरे कसा द्यायचा ते पण दाखवलेलं आहे. त्याचं पण कधी पाहिजे बघा सहज सोप्या रीतीने दाखवले. कारण काय कसं जास्त कमी असेल ना आपल्याकडे तर तसे पण तुम्ही करू शकता. बाही आपली कट करून घ्यायची, व्यवस्थित जोडून झाली की मग शेप देऊन घ्यायचा आपल्या बाहीला. आता बघा व्यवस्थित बघा असं एक्स्ट्रा कपडा आहे तो आपला व्यवस्थित असा कट करून घेऊया. असं फक्त कापताना जेणेकरून बाहेरचा ब्लाऊज पीस कापायचा, आतला अस्तर कट केलं जाऊ नये. असं व्यवस्थित बघा कट करून झालेलं आहे. आणि फायनल बघा आपल्या किती फिनिशिंग छान आलेलं आहे. तर तुम्ही असले कुठलेही तुम्ही डिझाईन करण्यासाठी मग तुम्ही नक्की असं बघा गोटचा छान वापर करून असं नक्की ट्राय करा. व्हिडिओ कसा नक्की सांगा. सहज सोपे छान आपली गोटची छान अशी डिझाईन झालेली आहे. तरी बघा एकदम साधी सिंपल छान असं तुम्ही पण नक्की ट्राय करा. जरी तुम्हाला वाटलं बॅक डिझाईन केली तरी चालेल. तर व्हिडिओ कसं नक्की सांगा. चला बाय बाय, धन्यवाद. पुढल्या व्हिडिओ भेटू.